हरिओम एव्हरीवन. आज 17-18वा अध्याय, सर्वात मोठा जो अध्याय आहे, शेवटचा अध्याय, कळसा अध्याय प्रारंभ होत आहे. एकूण 78 श्लोक आहेत. त्यामुळे एका सेशन मध्ये केलं असतं तर खूप रश झालं असतं, म्हणून आज एक होपफुली 40 श्लोक करू आपण. जनरली ऑन एन ॲव्हरेज 20, दुसरा चॅप्टर पण मोठा होता म्हणून आपण तो सेपरेट करून केला होता. आता त्यामुळे जरा फास्ट होईल, पण खूप रेलेव्हंट आहे, सगळंच रेलेव्हंट होतं. गुणांविषयी खूप आहे आज, तर आपण ऐकूया. आणि ह्याच्यावर यू हॅव टू कीप थिंकिंग. आणि because we are wanting to seek solution of the problems that we have, it has to start with the clarity असेल अनालिसिस केल्यानंतर, तर मग आपण राईट ऍक्शन्स घेऊ शकतो. ऍक्शन घ्यायला काय कुणी घेऊ शकतं, पण राईट ऍक्शन्स प्रॉपर अनालिसिस मधून निघालेले असतात. त्यांच्यासाठी आपल्याला प्रॉपर नॉलेज असेल तरच अनालिसिस करू शकतो ना. श्रुतिमतस तर्कोनुसंधीयता असं शंकराचार्य म्हणतात. साधना पंचकम म्हणून एक पुस्तक आहे त्यांचं. त्याच्यामध्ये तर लॉट ऑफ टाइम्स काय होतं की आपल्याला असं वाटतं की अरे हे मला यायचंय, हे मला करायचंय, हा गोल अचीव करायचा आहे, अरे मला असं का होतं मनाला, मला असं नाही वाटायला पाहिजे. असं नुसतं वाटून होत नाही काही, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि जर we have clarity, then we can take the actions, put the efforts in the right direction. That is Bhagavad Gita, to give you clarity. तर जसं आपण आहोत, आपलं रेप्रेझेंटेशन करतोय अर्जुन. तो भरपूर प्रश्न विचारतो. दैवी असुरी संपत्ती, खूप छान विभाग आपण ऐकले. त्याच्यानंतर आता मोक्ष संन्यास योग असा हा अध्याय आहे. खूप ह्याने ऐका, बारकाईने ऐका. संन्यास आणि त्याग. अर्जुन asked the question. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनि शूदन. अर्जुन विचारतो, संन्यास आणि त्याग याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय? हा प्रश्न विचारायला आपल्याला ऍक्च्युली थोडं तरी माहिती पाहिजे, पण ऍटलीस्ट नाव वी नो दी वर्ड्स संन्यास आणि त्याग. संन्यास म्हणजे काय, त्याग म्हणजे काय, असं विचारतोय अर्जुन. ओके, दिस इज द बेसिस ऑफ दिस चॅप्टर. संन्यास मोक्ष संन्यास योग. भगवान उवाच, उत्तर देतात श्रीकृष्ण. काम्यानां कर्माणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. काम्यानां कर्माणां न्यासं संन्यासं कवयो विदुः. कवयो विदू म्हणजे जे हुशार आहेत ते म्हणतात काम्यकर्म. काम्यकर्म म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, मला एकदम हँडसम दिसायचं, तर मी काय करणार,
मला चांगलं बिल्ड पाहिजे. का? कारण म्हणजे लोकं माझ्याकडे बघून मला म्हणतील, "अरे, तू हँडसम दिसतो." म्हणून मग मी सकाळी जाणार, जिममध्ये धावणार वगैरे, हे नाही, ते नाही खाणार आणि मग मस्त फोटो खेचणार आणि मग डी-पी लावणार. मग सगळं म्हणतात, "काय मस्त डी-पी आहे रे." मग मला खूप छान वाटणार. दॅट इज काम्य कर्म. मला काहीतरी फायदा होईल. मला त्याच्यामुळे काहीतरी आयडेंटिफिकेशन, अप्रिसिएशन मिळेल. दॅट इज काम्य कर्म. इट इस नथिंग रॉंग. काही चुकीचं नाहीये ते. पण वी हॅव टू नो त्या कर्मांचा न्यासम, न्यासम मीन्स लिव्हिंग दोज इज कॉल्ड संन्यास. आता फॉर एक्झाम्पल हेच कर्म आहे. मला हे शरीर व्यवस्थित ठेवायचं आहे. म्हणजे मी अ, सेवा करू शकतो. आणि आपण जॉगिंग-बिगिंगला जातोय आणि लोकं म्हणाले, "अरे, किती मस्त दिसतो रे, आजकाल फिट आहे तू." दॅट्स ओके. पण डूइंग इट टू गेट दॅट अप्रिसिएशन एंड आफ्टर गेटिंग दॅट अप्रिसिएशन फीलिंग यार कोणी नाही, अमिताभ आहे मी वगैरे व्हॉटएव्हर. सो दॅट इज अ प्रॉब्लेम व्हाय वी शुड द डिफरन्स शुड बी देअर. दॅट इज द आयडिया. काम्यानां कर्म, दॅट इज द सॅटिलिटी ऑफ इट. सूक्ष्मता आहे ते तुम्ही जाणून घ्या. सेकंड लाइन में सर्व कर्म फल त्यागम प्राहुः त्यागम विचक्षणाः. सर्व काम्य कर्मांचा त्याग करणं म्हणजे संन्यास आणि सर्व कर्मफल त्याग म्हणजे आपण काही आता फॉर एक्झाम्पल एखादा काही आपण कर्म करतोय आणि त्याचं आपल्याला फळ मिळेल ह्या अपेक्षेने आपण करतो. आणि म्हणजे आपण त्या फळाच्या अपेक्षेने करतो, तर तो त्याग नाहीये. जेव्हा आपण ठीक आहे, मी हे कर्म करणार. मग जे होईल ते होईल अँड आय एम नॉट रिअली असोसिएटेड विथ इट. आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल. समजा आपण एक कर्म करतोय, की आपण कोणाची तरी खूप सेवा करतोय. आई-वडील असो किंवा आपले सासू-सासरे असो, व्हॉटएव्हर दॅट इज खूप करतोय सेवा आणि आपण त्यांच्यावर अरे थँक तरी बोलायला पाहिजे. दॅट इज अ फल. किंवा काहीतरी मला एवढी जमीन दिली पाहिजे किंवा दुसऱ्यांसमोर बोललं पाहिजे. हे फळ आपण कुठेतरी अपेक्षा करत असू कदाचित. ते अपेक्षा करणं, न करणं त्याला कर्मफल त्याग म्हणतात. ओके. डिझायरच नसणं समथिंग दॅट आय शुड डू फॉर मायसेल्फ and leaving those actions is called sannyasa and not attaching to the fruits of the action even though those might be um, uh, prompted by selfish motives असेल तर आपण फळाची अपेक्षा करूच but when we don't expect or be anxious about the fruits of action it's called त्याग. I cannot go more in detail कारण आपल्याला 40 श्लोकचा ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे. बट दिस इज द डिस्टिंक्शन. ओके. दिस इज अ व्हेरी व्हेरी सटल चॅप्टर ॲज ऑल आर. बट मग कृष्ण म्हणतात 2 व्ह्यू आहेत. त्याज्यम दोष विदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपः कर्म न त्याजमिति चापरे. आता कृष्ण इतका देव आहे, तो ईश्वर आहे, तरी पण म्हणतो की 2 प्रकारचे मतं आहेत अर्जुना. त्याज्यम दोषविदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः. कर्म जे आहेत त्याचा त्याग करणं एक मत आहे आणि यज्ञ, ताप यज्ञ, तप आणि अ, दान ही कर्म त्याग नाही करायची अशी काहींची मत आहे. काहींची मत आहेत की सगळी कर्म त्याग करायचं. काहींचं मत आहे की फक्त ही 3 कर्म त्याग करायचं नाही. काय आहे? आता आपण कृष्णाचं काय व्ह्यू आहे ते निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तमः सत्तमा त्यागो हि पुरुषं व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः.
3 प्रकारचे त्याग आहेत आणि मी तुला एक्झॅक्टली काय आहे त्याग ते मी सांगतो. कृष्ण आता सांगतात. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणम् एतान् यपि तु कर्माणि सङ्गत्यक्त्वा फलानि च कर्तव्यानिति मे पार्थं निश्चितं मतमुत्तमम्. यज्ञ दान आणि तप ही कर्म न त्याज्यम कार्यमेव च, ही ह्याचा त्याग करायला नाही पाहिजे. यज्ञ, तप आणि दान. कारण यज्ञ, दान आणि तप ही माणसाला प्युअर बनवतात. प्युरिटी येते. एतान अन्यापि तु कर्माणि संगत त्यक्त्वा फलानि च. ह्याच्या ऐवजी पण बाकीची जी कर्म आहेत, त्याचं जर तुम्ही अटॅचमेंट शिवाय जर ती केली तरीही चूक आहे. ते फळाची अपेक्षा न करता केले म्हणजे कर्म करायला काही प्रॉब्लेम नाहीये. सी व्हॉट ही इज ट्रायिंग टू से इज की संन्यास म्हणजे काय? लोकं म्हणतात कर्मच त्याग करा. कर्तव्यम कर्तव्यानिति मे पार्थ निश्चितम मामुत्तमम. कर्म करायचं तर आहेच, ह्याच्यात काही दुमत नाहीये, पण अशी केली पाहिजेत हे असं माझं मत आहे, असं कृष्ण सांगतात. आता कसे त्रिविधम सांगितले, 3 प्रकारचे त्याग कसे आहेत ते सांगतात. नित्यस्य तु संन्यासः कर्मणो न उपपद्यते मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः. तर काही जण हा मी आता त्याग करणार आहे, मी संन्यास घेणार आहे, मला काय हे नाहीये. मग जे डेली आपल्याला लागतात कर्म करायला नित्यस्य, ती पण आपण करत नाही आणि त्याचा त्याग करतो. दॅट इज कॉल्ड तामसिक त्याग. म्हणजे मग मला कोणाला तरी दाखवायचं, हा मी काय आता ना काय म्हणायचं, हा मी काय आता जॉब सोडून देतो, कारण ना मला काही ह्या मायाजाळमध्ये पडायचं नाहीये. तू बाबा जॉब करून जे काय मला आणून देशील ते मी खाईन. तामसिक त्याग येतो. दुसऱ्यांवर अवलंबून राहीन. दुसऱ्यांनी काम केलेलं चालतं, मग त्यांचं कशाला आपण खायचं? दिस इज तामसिक त्याग. मोहात तस्य परित्यागः म्हणजे मूर्खपणा आहे तो. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेश भयात् त्यजेत् सकृत्वा राजसं त्याग नैव त्यागफलं लभेत्. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशं भयात् त्यजेत. दुःखमित्येव यत्कर्म. अरे हे काम केल्यावर ना कंटाळा येतो, दुःख होतं. कायक्लेश भयात, कायक्लेश म्हणजे मला बॉडीला त्रास होईल. कशाला? म्हणजे मी हे त्याग का करतो? कारण मला त्रास होईल म्हणून. पण लगेच आपण त्याग कसला करतो? एक्सरसाइजचा. काय क्लेश भयात त्यागः. आपण उपास का नाही करत? फॉर एक्झाम्पल जर प्रॉपरली अंडरस्टँड करून करत असू तर का नाही करत? जाऊ दे, भूक लागते, जाऊ दे इकडे, त्रास नको काही. दुःखम इत्येव कर्म. किंवा आपल्याला जे आवडती गोष्टी त्याचा आपण त्याग का नाही करत? नाही, त्याने दुःख होतं मला. जर मला दुःख होतंय म्हणून जर मी त्याग करतोय, आळस आहे म्हणून त्याग केला तर त्याला तामसिक कर्म, तामसिक त्याग म्हणतात. दुःख मला होईल म्हणून त्याला त्याग केलं तर त्याला राजसिक त्याग म्हणतात. त्याग ना आपण नाही म्हणतो ना, त्याग करायला काय मी त्याग करतोय, मी नाही काय करणार आतापासून अशी कर्म. वी हॅव टू अंडरस्टँड द रिझन बिहाइंड इट. आणि फक्त आपणच जगाला आपण सांगू शकतो, नाही रे मला आता काही कसली इच्छा नाही राहिली, पण मनात असतात खूप इच्छा. जगाला दाखवणं हे आपल्यासाठी अनालिसिस साठी आहे.
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन संगं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्विको मतः. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन. हे करायचं ऍक्शन म्हणून यू डू इट विदाउट एक्सपेक्टिंग एनी फ्रुट्स फ्रॉम इट. संगं त्यक्त्वा फलं चैव. You leave the attachment. सत्याग सात्विको मतः. That त्याग is सात्विक. हे आपल्याला अनालाइज करायचं आहे. कारण आपल्याला ऍटलीस्ट देवाच्या कृपेने हे ऐकायला मिळतं. आपल्यात काही डेफिनेटली उणीव असतील आणि आपल्याला कन्फ्युजन असेल, पण ऍटलीस्ट आता आपल्याला माहित तरी आहे की हे इकडे आपण बघू शकतो डिरेक्शन साठी. उद्यापासून लगेच काय आपण सात्विक होणार असं नाहीये, होऊ सुद्धा कदाचित. पण दिस इज नॉट अबाउट ओ हाऊ रॉंग वी आर. दिस इज अबाउट हाऊ वी कॅन करेक्ट. यू नो, renouncer of fruits. न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशले नानुषुज्यते त्यागी सत्वम समाविष्टः मेधावी छिन्न संशयः. जो व्यक्ती जे चांगलं कर्म आहे ते करायला एकसारखा त्याच्या मागे जातो आणि जे आवडत नाही कर्म त्याच्यापासून दूर जातो, असा नाहीये तो. जो कुठलंही काम येईल त्याच्या स्वधर्मात त्याच्या कर्तव्याप्रमाणे तो करतो. अशी ज्याची बुद्धी असते सात्विक मेधावी, तोच खरा त्यागी सात्विक त्यागी आहे. आणि ह्याच्यानंतर जे आहे ना 11वा श्लोक खूप महत्वाचा आहे. नहि देहभृता शक्यम त्यक्तुम कर्मण्यशेषतः यस्तु कर्मफल त्यागी स त्यागी त्यभिधीयते. नहि देहाभृता शक्यम त्यक्तुम कर्मण्यशेषतः. ज्याला देह आहे तो त्याला काम तो करणारच. त्यक्तुम कर्मण्यम अशेषतः यस्तु कर्मफल त्यागी. द वन हू gives the fruits of action, that is the real त्यागी. हे कर्मयोगाचं आहे. This is nothing else. Fruits go to the attached one. अनिष्टमिष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मण फलम. अनिष्टम म्हणजे आपण कोणाला तरी काय काय म्हणावं, काय कर्म. ओके, आपण कोणाला तरी कोणाचे तरी 5,000 रुपये घेतलेत आणि दिलेच नाहीत. याचं फळ काय होणार? याचं फळ आपले पण कोणतरी 5,000 रुपये जो त्रास होतो ना, इट इज ऑल अबाउट दिस सफरिंग. त्याच्याकडे $1,000,000 1 crore आहे, त्याचे 5,000 रुपये घेतले, तर तो म्हणेल जाऊ दे बाबा, घेऊन गेला म्हणा. आणि ज्याचा पगार आहे 2,000 रुपये 4,000 रुपये, त्याचे 5,000 रुपये गेले, तर त्याला जे सफरिंग होईल ते 1 करोड आहे. जर अगदी तो कंजूस असेल माणूस, त्याला 1 करोडला 2 रुपये गेले तरी त्रास होईल, पण लेट्स अज्युम त्याला तेवढा फरक नाही पडत. पण ह्याच्या घरी अन्न येणार नाही, म्हणजे किती सफरिंग. सो इट्स नेव्हर अबाउट दॅट मनी, इट्स अबाउट द सफरिंग दॅट यू कॉज बिकॉज ऑफ युअर ऍक्शन्स, राईट. मग त्याचं तुम्हाला त्याप्रमाणे फळ मिळेल. अनिष्टम, अनिष्टम मी इष्टम नास्ती, चांगलं नाही, आपल्याला न आवडणार. अनिष्टम. इष्टम, इष्टम मीन्स जे आपल्याला आवडतं. आता आपण काहीतरी कोणाला तरी आपण 5,000 रुपये दिले दान, मग आपल्याला त्याप्रमाणे बेनवलन्स मिळेल. आणि मिक्स, इष्टम अनिष्टम हे 3 कर्माची फळ आहेत. इष्टम अनिष्टम मिश्र. मिश्र म्हणजे मिक्स. भवत्य त्यागिनाम प्रेत्य न तु संन्यासीनाम क्वचित. हे अत्यागिनाम प्रेत्य, जे कर्मफळाचा त्याग करत नाही ना, त्यांना ही फळं मिळतात. म्हणजे
जर आपण कर्मफलाचा त्यागच केलाय, म्हणजे ते जे होईल ते होईल, तर त्या व्यक्तीला ते कर्मफळ चिटकत नाही. हाच आहे कर्मयोगाचा कॉन्सेप्ट ना. सो ही 3 कर्माची जी फळं आहेत, ती जो संन्यासी आहे, संन्यासी म्हणजे ऑरेंज कलर क्लोथ घातलेला नाही. त्याने कर्मफल त्याग केलाय तो, त्याला ती लागत नाहीत. पण ज्याची आयडेंटिटी आहे, की हे मी केलंय, त्यामुळे मला हे मिळालं पाहिजे. त्यांना ही 3 प्रकारची कर्मफळं मिळतात. आता हे खूप व्हेरी नाईस डिस्क्रिप्शन्स आहेत. पुढचे सगळे श्लोक खूप सुंदर आहेत. 5 कॉजेस ऑफ रिझल्ट्स ऑफ ॲक्शन. कशामुळे 5 5 कारणं आहेत, आपल्याला कसे फळं मिळतात. ते कारणांचा आपण अंदाज घेऊया. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम. 5 प्रकारची कारणं आहेत, कर्माची फळं मिळतात ह्याच्यासाठी. सांख्य फिलॉसॉफी पहिल्या चॅप्टरमध्ये पहिल्या सेशनमध्ये लेक्चरमध्ये आपण केलं होतं ना वेगवेगळ्या प्रकारचे फिलॉसॉफीज आहेत. सांख्य मताप्रमाणे हे जे आहे आता ते मी विवरण करतो असं कृष्ण म्हणतात. अधिष्ठानं तथा कर्म कर्ता करणं च पृथक् विविधाश्च पृथक् वेष्टा दैवं चैवान्न पंचमम. 5 causes of results of action. Place of action, performer, adhishthanam, place of action, tatha karta, performer, karanam, various instruments employed, vividascha prathakveshta, different acts of performer, and daivam, destiny, fate, च पृथक च पंचमम. ही 5 आहेत. आपण कुठे कार्य करतो, कोण करणार आहे, कशाने कार्य करतो, काय काय ऍक्शन्स घेतले असतात वेगवेगळे, काय काय वेगवेगळे ऍक्ट्स, आणि 5 कारण अशी. शरीरांग वांग मनोर्भिर्यत् कर्म प्रारभते नरः नान्यं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. शरीर, स्पीच म्हणजे मन, शरीरातनं, तोंडाने आणि मनातनं, मनो जे सगळी कर्म सुरू होतात. पण हीच 5 कारणं आहेत, दुसरं काही नाही. अधिष्ठानं कर्ता कर्म विविध पृथक्विधानी परफॉर्मर ऍक्ट्स दैवम. 5 तत्रैव सती कर्तारात्मा न केवल तु यः पश्यत् कृतबुद्धिवान् स पश्यति दुर्मतिः. आता त्यांनी 5 कारणं सांगितली आहेत ज्याच्यामुळे ही फळं मिळतात. त्यांनी सांगितलं की ह्याच्यामुळे तुम्हाला कळतं की आत्मा हा कर्ता नाहीच आहे. त्याच्या 5 कारणांमध्ये आत्मा हा नव्हताच. परफॉर्मर होतं, पण तो कर्ता आत्मा म्हणून नव्हतं. प्रकृतीच आहे करती. तर ज्याला कळलंय की आत्मा हा नाहीये कर्ता, त्याला खरं कळलंय. नाहीतर दुसरे दुर्मती आहेत, नाही कळलंय. यस्य नाहंकृतो भावः. आता मी भावो लिहिले तरी भाव बोलते कारण हे संधीमुळे. बुद्धिर्यस्य न लिप्यते हेत्वापि स इमान् लोकान् न हिंती न निबध्यते. यस्य नाहंकृत भाव, ज्याला मी केलंय असा भाव नाहीये, त्याने ह्या पूर्ण जगाला उद्ध्वस्त केलं तरी त्याला काही त्रास होत नाही, तरी त्याला त्या कर्माची फळं मिळत नाही, तरी त्याला बंधन होत नाही. दिस इज सच अ डीप थिंग. यस्य नाहंकृत भावः बुद्धिर अस्य न लिप्यते. नाहंकृत, व्हेरी व्हेरी
deep. So every shloka is worth thinking. ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्म संग्रहः. हे पण जरा डीप आहे म्हणून मी ट्रान्सलेशन पण दिले तिथे. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविध कर्मचोदना. कर्मचोदना म्हणजे प्रोसेस ऑफ कर्म. ज्ञानम knowledge, ज्ञेयम that has to be known, parijnata and the one knower. These are the three collection of three are are involved in the process of karma. आणि करणम कर्म करता इति त्रिविध कर्म संग्रह. आणि कर्म चा कंपोनेंट करणम म्हणजे मीन्स ऑफ action, karma, the action itself, and karta. अशी three आहेत. So again, this is philosophically deep and we have to go through it in detail when you analyze. But read, and if you have questions, you can ask me. आता हे खूप छान आहे. वेगवेगळ्या हे सगळं गुणांच्या सांख्य मत म्हणजे जे गुण आहेत सत्व रज तम त्याप्रमाणे हे सगळं डिस्क्राइब केलेलं आहे. सो वी कॅन अंडरस्टँड दॅट इन द रिलेशनशिप ऑफ गुणास. नॉलेज इन रिलेशनशिप ऑफ गुणास. ज्ञानम ज्ञानम कर्मा च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने संख्याने यथा वच्छृणु तान्यपि सॉरी. ज्ञानम कर्ता व कर्म व कर्ता हे तिन्ही गुणांच्या रिलेशनशिप मध्ये मी सांगतो आता. सर्वभूतेषु येनैकं भावम अव्यम ईक्षते अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानम विद्धि सात्विकम. आता ज्ञानाचं सांगतात ते की ज्याचं ज्ञान आहे की सगळ्यांमध्ये हा एकच कृष्ण परमात्मा आहे, जो त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान असं म्हणतात. सगळ्यात एकच आहे, ओतप्रोत भरलाय आत्मा, एकच आत्मा, त्याला सात्विक ज्ञान असं म्हणतात. पृथक्त्वेन तु यज्ञानम नाना भावान पृथग्विदान वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानम विद्धि राजसम. मी संतोष आहे, मी वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे, असं ज्याला ज्ञान आहे तो त्या ज्ञानाला राजसिक ज्ञान म्हणतात, पृथक ज्ञान. सी व्यवहारात ते असणं इज डिफरंट, पण डीप विदिन जेव्हा आपण एका स्टेजला जातो समाधीमध्ये, आपल्याला ते जाणीव होते, ते ज्ञान होतं की अरे सगळं एकच आहे. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. हे ज्ञान आहे ते सात्विक ज्ञान आहे. आणि मी वेगळा तू वेगळा राजसिक ज्ञान. यत्तु कृत्स्नवे वदेकं कस्मिन् कार्ये सक्तं हेतुकम् अत्वात् अर्थ वदल्पं च तत्तामसं उदाहृतम्. आणि काही जण असतात त्यांना काहीतरी वेगळंच कारण असतं की मी माझ्यापासून मी म्हणजे हे लिमिटेड मी आहे, हेच सगळं आहे, असं त्यांना विपरीत ज्ञान असतं. म्हणजे ते वियर्ड. दॅट नॉलेज इज तामसिक ज्ञान. म्हणजे ऍटलीस्ट यू आर कन्सिडरिंग अदर पर्सन आणि थोडी सेन्सिटिव्हिटी आहे. ऑफकोर्स यू आर डिफरंट, आय एम डिफरंट, बट हे ह्यांचं काहीतरी वेगळंच.
they consider only one thing as a source, which is totally illogical. अतत्वात अर्थवद अल्पम. तिथे काय लॉजिकच नसतं, त्यांचं जे असतं रिझनिंग त्याला लॉजिकच नसतं. त्या ज्ञानाला तामसिक ज्ञान असं म्हणतात. The actions in relationship with gunas. नियतम संगरे रहितम अरागद्वेषतः कृतम अफल प्रेत्सुना कर्म यत् सात्विक उच्यते. असंग, विदाउट अटॅचमेंट जे ऍक्शन केली जाते, विदाउट राग, विदाउट द्वेष, म्हणजे विदाउट राग म्हणजे अटॅचमेंट, विदाउट द्वेष म्हणजे अवर्जन, त्या ऍक्शनला सात्विक ऍक्शन असं म्हणतात. विदाउट अटॅचमेंट अँड अवर्जन, विदाउट कम्प्लिटली डिटॅच्ड. यत्तु कामे सुना कर्म संगकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसं उदारुतं. क्रियते बहुलायासं, आणि with a lot of attachment, lot of passion when we do something, that is called rajasic action. See, this is again, we have to understand in context. You can be very much detached and be very passionate. That is also possible. So don't take literal meaning. In fact, when we are completely dispassionate, we are completely involved. Dispassionate, it's very different flavor of that passion. आता हे जे सगळे संत असतात ते किती पॅशनेट लव्ह असतं त्यांना. मग ते काय राजसिक आहेत का? पॅशन आहे म्हणून. It's very different. And you have to understand the subtlety of it, what it is trying to say. And it is okay to go through confusion. Through that will lead to clarity. Anubaddham kshayam हिंसाम अनपेक्ष च पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत् तामसम उच्यते. अनुबद्धम क्षयम म्हणजे काही काय संबंध, इररिलेव्हंट काम करणं. हिंसा, अनपेक्ष, उगीच नको तिथे हिंसा करून दाखवायला की मी किती दांडगट आहे, किती माझ्यात हे आहे, ते सगळं डेल्युजन मधनं जे निघतं कर्म, दॅट इज तामसम कर्म. आता जो कर्ता आहे ना, 3 प्रकारचे कर्ता. मुक्त, असंग, अहम. असंग न अहम वादी, धृत्य उत्साह समन्वितः, सिद्ध असिद्ध अनिर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. मुक्त असंग, डिटॅच्ड असतो, फ्री असतो. न अहमवादी, हे मी केलंय असं नाही बोलत. he understands, he knows. धृती उत्साह समन्वितः, त्याच्यात फर्मनेस असतो, उत्साह असतो. आणि सिद्धी असिद्धी निर्विकार, मिळालं तरी चालेल, नाही मिळालं तरी चालेल, तो करता सात्विक करता. रागी कर्मफल प्रेप्सु अलुब्धो हिंसात्मको अशुचिः हर्ष शोकान्वित कर्ता राजसः परिकीर्तितः. रागव, ज्याला अटॅच्ड आहे, जो कर्माला, अशुची, एवढा क्लीन नाहीये, आणि त्याला खूप आनंद होतो जेव्हा काही कर्म कम्प्लीट होतं, आणि खूप दुःख होतं जर नाही झालं, त्याला राजसह करता, राजसिक करता असं म्हणतात. अयुक्तो प्राकृत स्तब्धः शठी नैष्कृती कोलसः विषाधी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. अयुक्त प्राकृत, प्राकृत म्हणजे व्हेरी रॉ, प्रिमिटिव्ह. स्तब्ध,
इज व्हेरी इनर्ट. विषादी दीर्घसूत्रीच्या, उगीच बडबड बडबड करणारा, उगीच ब्लॅबरिंग. दॅट इज सच करता इज तामसिक. आता 3 प्रकारच्या बुद्धी. बुद्धी भेदम धृतश्चैव गुणस्त्रिविध शृणु. प्रोमा प्रोच्चा मानशेषेण प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. आता धृती आणि बुद्धी 3 प्रकारच्या आहेत गुणांप्रमाणे, ते मी सांगतो. प्रवृत्तीच निवृत्तीं च कार्ये कार्ये भयाभये बंधम मोक्षम च याएती बुद्धी या पार्थ सात्विकी. काय करायला पाहिजे प्रवृत्ती, काही नाही करायला पाहिजे निवृत्ती, काय करायला पाहिजे कार्ये, काही नाही करायला पाहिजे अकार्ये. प्रवृत्ती आणि निवृत्ती हे कार्य होण्याच्या आधी कार्य कार्य इज इफेक्ट. what we should desire as an effect, what we should not desire as an effect. भय, कशाबद्दल भीती वाटली पाहिजे, कशाबद्दल नाही भीती वाटली पाहिजे, काय बंध आहे, काय मोक्ष आहे, हे ज्या बुद्धीला कळतं ती सात्विक बुद्धी. प्रवृत्तीच निवृत्तीच कार्ये कार्ये भयाभये बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धिं सा पार्थ सात्विकी. यया धर्मम अधर्मं च कार्यं च कार्यम् एव च अयथावत् प्रजानाति बुद्धिं सा पार्थ राजसी. धर्म काय अधर्म काय, कार्य काय अकार्य काय, ह्याच्यात जरा कन्फ्युजन असतं. तशा बुद्धीला राजसिक बुद्धी. आपण बघितलं सगळं, आपण राजसिक कॅटेगरीमध्ये आपण सगळे जास्ती बसतो. That's okay, but at least we know. Tamasic asil that it's really bad, so you have to get out of it. Rajasic is not great, but at least we can go one step ahead. Na? Adharmam dharmamiti ya manyate tamasavruta sarvathan विपरीतांश बुद्धी सा पार्थ तामसी. जो अधर्म आहे त्याला धर्म म्हणून तो करून करत असतो. म्हणजे ऍटलिस्ट राजसिक कसं त्यांना धर्म आणि अधर्म मध्ये कन्फ्युजन असतं. कधी कधी धर्म करतील, पण हे अधर्मम धर्ममिती मन्यते म्हणजे ते दे थिंक. धर्मम अधर्ममिती अधर्मम धर्ममिती अशी असते त्यांची बुद्धी. तामसिक बुद्धी. त्या धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगान् अव्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. धृती फर्म रिझॉल्व, त्याच्यामध्ये मन प्राण आणि क्रिया इंद्रिय हे सगळे योगामध्ये असतात. योगामध्ये म्हणजे they are very much in unity with the natural flow, means it's in alignment with dharma. That dhriti is satvika dhriti. यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी. जो स्वतःच्या सेल्फिश डिझायर साठी मला हे असं मिळायला पाहिजे फळ अशासाठी करतो, ह्याच्यासाठी जी फर्मनेस असतो दॅट इज राजसिक धृती. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. म्हणजे जो काहीतरी विचित्र कारणांसाठी जो फर्मनेस घेतो दॅट इज कॉल्ड तामसिक धृती. न विमुंचती दुर्मेधा मीन्स रॉंग थिंकिंग, मेधा मीन्स बुद्धी.
दुर्मेधा मीन्स रॉंग थिंकिंग. न विमुंचती, नाही नाही मी सोडणार नाही, बरोबरच नाही की आपल्याला हे आरक्षण मिळालंच पाहिजे, हे बरोबर आहे. जस्ट टेकिंग एन एक्झाम्पल, आय हॅव नो आयडिया. हे आरक्षण मिळालंच पाहिजे असं तसं. दॅट इज तामसिक वृत्ती. फर्मनेस असतो पण रॉंग अंडरस्टँडिंग मुळे असलेला. Happiness, 3 types in relationship to Guna. Sukham tu avidanim, सुखम तू इदानीम, त्रिविधम शृणु मे भरतर्षभ. आता तू 3 प्रकारचं हे सुख आहे ते ऐक. अभ्यासात रमते यत्र दुःखांतम च निगच्छति. There are 3 types. Now you will listen to me. यतद अग्रे विषमिव परिणामे अमृतो उपमम्, तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. जे आधी पॉइझन सारखं वाटतं पण नंतर ते अगदी मधासारखं असतं, ते खरं सुख आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सिंपल, आपल्याला रोज जॉब करायचा आहे. ते काय छान वाटतं का? आय डोंट नो, लॉट ऑफ पीपल, अरे बापरे 4-5 वाजता उठा, जा, कंटाळा येतो मला, हो मग धावा, हो 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 धावा, म्हणून मग ते घाम, मग अंघोळ. पण त्याच्यानंतर जे सुख मिळतं ते दॅट इज सात्विक सुख. आणि व्हॉट इज सेइंग दॅट अरायझेस फ्रॉम दी बुद्धीज क्लॅरिटी. म्हणजे आधी आपल्याला असं समजा जरी आपण काही बिझनेस मध्ये, लॉट ऑफ पेन इन द बिगिनिंग, लॉट ऑफ पीपल मे लाफ ॲट अस, लॉट ऑफ पीपल मे क्रिटिसाइज अस, बट इव्हेंच्युअली आपल्याला जर क्लॅरिटी असेल तर इव्हेंच्युअली वी गेट दॅट हॅपीनेस. विषेंद्रियम संयोगात उत्तदग्रे अमृतोपमं, परिणामे विषमिव तत्सुखम राजसंस्मृतम. विषयांच्या साठी आपल्याला, आपण विषयांसाठी जर आपण ऍक्शन घेतले तर आधी खूप सुख वाटतं, ते नंतर विषासारखं असतं, त्याला राजसिक सुख म्हणतात. उदाहरण तर भरपूर आहेत. झोपायचंय मस्त, किंवा हे खायचंय छान छान, ते खाल्लं तेव्हा सुखच वाटतं. मग डॉक्टर म्हणतात नाही हे विष आहे, हो ना, माहिती आहे आपल्याला सगळं राजसिक सुख. यदग्रे चानुबंधे च सुखम मोहान मात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसम समुदारुतम. आणि जे सुख फ्रॉम द बिगिनिंग टू एंड मोहामुळे असतं त्याला तामसिक सुख म्हणतात. जाऊ दे रे, जाऊ दे, काय पडलंय, झोपून आळस, झोपून आळस आणि मग प्रत्येक गोष्टी चूक करणं, पण त्याच्यातून त्याला आनंद मिळतो. झोपून हा हा किती मस्त वाटतंय, काय नाही, ठीक आहे, 5,000 आपलं होतंय ना, इट्स नॉट, त्याला संतुष्टी नाही हा म्हणत. you have to understand the difference between संतुष्टी, contentment आणि लेझीनेस. त्यासाठी आपल्याला खरंच तल्लख बुद्धी परमेश्वराने दिली पाहिजे. अशा प्रकारे पहिला भाग आपण संपूया 18व्या चॅप्टरचा. प्लीज क्लोज युअर आईज.
संन्यास काय आणि कर्म काय? संन्यास काय आणि त्याग काय? ह्याच्यातला डिफरन्स अर्जुनाने कृष्णाला विचारला. काम्यानां कर्मणां न्यासः संन्यासम् इति उच्यते. काम्य कर्म ह्यांचं त्या न्यास करणं, सोडून देणं याला संन्यास म्हणतात आणि कर्मफल त्याग याला त्याग म्हणतात असं म्हणतात. मग याच्यानंतर कृष्ण त्याग, सगळी कर्म, सगळा त्याग करण्यापेक्षा कर्माचा फलत्याग करणं हे उत्तम आहे असं मत देतो. यज्ञ, दान आणि तप ही 3 महत्वाची कर्म आहेत. ही सगळी सोडून देण्याच्या पेक्षा ह्याच्यातनं निघालेली जी फळं असतील त्याचा त्याग, अरे हीच 3 कर्म काय, कुठलीही कर्म केली पण त्याचा जर फलत्याग केला तर त्याला खरा त्याग किंवा संन्यास असं म्हणतात. म्हणजे कर्मयोग इन अदर वर्ड्स. मग हे कळण्यासाठी गुणांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कृष्णाने मग एक्सप्लेन केलं. मग सात्विक त्याग, राजसिक त्याग, तामसिक त्याग ह्या त्रिविध त्यागांबद्दल कृष्णाने डेफिनेशन दिले. आणि त्यानंतर हे जे कर्मफळ जे आपण त्याग करायचं म्हणतो ते कर्मफळ कसं होतं ह्याच्यासाठी 5 कॉजेस त्यांनी सांगितले. अधिष्ठानम, कर्ता, करणम म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्शन, व्हॉट इज नीडेड फॉर द ऍक्शन, विविध ऍक्ट्स आणि दैव असे 5 कंपोनेंट सांगितले. आणि मग ह्याच्यामध्ये कर्ता म्हणजे आत्मा नाही हे ज्याला कळतं त्याला कळलंय असं सांगितलं. मग ज्ञान हे 3 प्रकारचे आहे, सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक सगळ्यांमध्ये ओतप्रोत कृष्णवात्मा परमात्मा भरलाय. राजसिक मी वेगळा तू वेगळा. तामसिक म्हणजे काहीतरी विचित्र अंडरस्टँडिंग, विपरीत अंडरस्टँडिंग अबाउट कोण करता आहे आणि माझ्याकडनंच सगळं निघालंय. ज्या तत्वाला काही लॉजिक नाही, काही सारासार विचार न करणार जे ज्ञान आहे त्याला तामसिक ज्ञान असं आहे. मग 3 प्रकारचे कर्ते, सात्विक, राजसिक आणि तामसिक. नाहम कृत, मी करता नाहीच आहे त्याला सात्विक कर्ता म्हणतात. मी करताय, मी हुशार आहे त्याला राजसिक कर्ता. जो दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी सतत कर्म करत असतो तो राजसिक कर्ता. मग कर्म 3 प्रकारचे कर्म, सात्विक, राजसिक आणि तामसिक. आणि मग 3 प्रकारची बुद्धी, सात्विक, राजसिक आणि तामसिक. 3 प्रकारचे धृती, सात्विक, राजसिक आणि तामसिक. आणि शेवटी 3 प्रकारचं सुख, सात्विक, राजसिक आणि तामसिक. शेवटी म्हणजे मिडल ऑफ दिस चॅप्टर हे कृष्णाने सुंदर प्रकारे एक्सप्लेन केलं. डीप टॉपिक, but at least we know की एक गुण असतात, असे कॅटेगरीज असतात. मग आपण कुठे आहोत हे बघायचं आणि आपल्याला कुठे जायचं हे आपण निश्चित करायचं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Slowly open your eyes. Okay, Hari Om.